इतका सुंदर अभ्यासपूर्वक हे अभ्यास सत्र 12वं जे आज झालं ते खरोखर आत्ताच्या लोकशाहीची जी मूल्ये आपण म्हणतो की जपली पाहिजेत त्याच्यातला हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला अभ्यास देऊन गेलेला आहे। नुसतं हे व्याख्यान नाही झालं तर एक अभ्यास करायला लावणारा हा विषय होता। समाजवादी महिला सभेच्या वतीने मी सांगते की महिलांचं सबलीकरण आणि हे जे सगळे ओळीने विषय येतात त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा महिलांना उद्योग जे दिले होते ते उद्योग आम्ही 4.5 तासाची शिफ्ट केली होती। कारण ती जाणीव अशी ठेवली होती की महिलांची ताकद मिळाली पाहिजे आणि आम्हाला लेबर ऑफिसनी सुद्धा अडवलं होतं की तुम्ही 8 तासाची शिफ्ट का नाही देत, पण त्यांची ताकद ती तेवढी घरकाम करून त्यांना करणं शक्य नव्हतं। म्हणून त्यावेळेला आम्ही ठासूनपणे सांगितलं की नाही, आम्ही जे वेतन देऊ निम्म, पण ते 4.5 तासाचं। पण त्यावेळेला त्या महिलांना ते जरूर होतं, आवश्यकता होती त्या रोजगाराची। आणि त्याच काळामध्ये एक श्रमशक्तीचा अहवाल सादर केला होता। 2 दिवसाचं ते एक हे झालं होतं। इला भट आणि शांता वैद्य यांनी ते पुस्तक तयार केलं होतं आणि ते अतिशय सुरेख अभ्यासपूर्ण असं पुस्तक अजूनही आपल्याकडे आहे। आणि आत्ताचे जी आकडेवारी बघितली तेव्हा मला त्या पुस्तकांची आठवण झाली की त्या पुस्तकामध्ये म्हणजे इला भट यांनी इतकी सविस्तरपणे ती मांडणी केली होती। त्या गुजरातमध्ये त्या असंघटित महिलांच्या ह्याच्यामध्ये काम करत होत्या। त्याच्यामुळे समाजवादी महिला सभा ही सातत्याने प्रबोधनाचं काम करत आलेलीच आहे। आणि आत्ता ही जे अभ्यास मंडळं सुरू झालेली आहेत, पूर्वी महिला आमच्या ह्या सगळ्या कामगार भगिनी होत्या, काही संघटनांच्या प्रतिनिधी त्यावेळेला येत होत्या। आता जागतिकीकरणाच्या ह्याच्यामुळे एक सगळं वातावरणच बदललं गेल्यामुळे आणि आता अभ्यासू वर्ग आणखीन जास्तीत जास्त या अभ्यास मंडळामध्ये यायला लागल्यामुळे आम्हाला पण छान वाटेल। नीरज हातेकरांच्याबद्दल एक सांगायचं म्हणजे तळागाळातच जेव्हा काम करतात आणि अभ्यास होतो त्याच वेळेला त्या समाजाचं तिथल्या परिस्थितीची जाणीव होते। वाईमध्ये जी नदी आहे, धोम धरणाचा जो संबंध तिकडचा भाग आहे खोऱ्याचा, त्या नदीमध्ये जे कातकरी लोक आहेत त्या कातकरी लोकांच्यामध्ये जाऊन त्यांचं ते संबंध तिथलं जे जीवन आहे त्याचा ते अभ्यास करतात। आणि ते एक अतिशय कौतुकास्पद आहे की ते कुठल्या प्रकारचे मासे गोळा करतात, मग त्याच्यातून त्यांना काय मिळतं, ते काय किती त्याच्यात ते खाण्यासाठी वापरतात, हा असा बराच डेली त्यांचा अभ्यास आहे। आणि सामाजिक कामाची आवड असल्यामुळेच आपल्यासारख्या संघटनांच्या ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग दाखवलेला आहे। समाजवादी महिला सभेला हे एक अभ्यास मंडळ एक लक्षात राहण्यासारखं झालेलं आहे। आणि परत आपण जर काही ह्याच विषयावरती ठेवायचं झालं, गटचर्चा करायची असेल तर आपण पुन्हा त्याचं आयोजन करूयात आणि त्यांनी तर यायचं तयार केलेलंच आहे। आजच्या या अभ्यास मंडळाला आपण सर्वजण अतिशय आनंदाने उपस्थित राहिलात, उपस्थिती चांगली आहे। अनेक संस्थांचे पदाधिकारी इथं आलेले आहेत, आमचे सगळे विश्वस्त इथं आहेत। तेव्हा मी सगळ्यांना आभार मानत नाही पण सगळ्यांचं अभिनंदनही करते, स्वागत करते की पुन्हा असेच या कार्यक्रमाला या।